श्री स्वामी समर्थ. आज आपण एक खूप सोपा आणि खूप प्रभावी उपाय पाहणार आहोत. हा उपाय इतका साधा आहे की कोणालाही करता येतो, पण याचा परिणाम मात्र खूप मोठा असतो. अनेक लोक हा उपाय करून आपल्या घरात शांतता आणि सुख आणत आहेत आणि तुम्हीही हा उपाय करून बघू शकता. आपल्या घराचा उंबरठा हा मुख्य महत्वाचा असतो, कारण इथूनच घरात ऊर्जा येते. चांगली ऊर्जा येते, वाईट ऊर्जा पण इथूनच येते. त्यामुळे उंबरठा नेहमी स्वच्छ आणि पवित्र ठेवणे खूप गरजेचे असते. आता उपाय काय आहेत? तर दररोज सकाळी उठल्यावर सर्वात आधी घर स्वच्छ करा. उंबरठा स्वच्छ धुवा आणि नंतर एक स्वच्छ तांब्याचे भांडे घ्या. त्या भांड्यात स्वच्छ पाणी भरा आणि ते भांडे घराच्या उंबरठ्याच्या बाहेर ठेवा. हा उपाय करताना मन शांत ठेवा आणि मनात देवाचे नाव घ्या. तुम्ही लक्ष्मी मातेचे नाव घेतले तरी चालेल. लक्ष्मी मातेचे नाव घेतले तरी चालेल. फक्त मनात श्रद्धा असणे खूप महत्वाचे आहे. तांब्यात पाणी का ठेवायचे असा प्रश्न तुम्हाला येईल, कारण तांबे हा धातू खूप शुद्ध मानला जातो आणि तो नकारात्मक ऊर्जा दूर करतो असे मानले जाते. त्यामुळे तांब्यात ठेवलेले पाणी घराभोवतीची वाईट ऊर्जा कमी करते आणि चांगली ऊर्जा वाढवते. हा उपाय केल्यावर हळूहळू तुम्हाला घरात बदल जाणवायला लागेल. घरात शांतता राहील, वाद कमी होतील, मन प्रसन्न राहील आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आर्थिक अडचणी हळूहळू कमी व्हायला लागतील. जर तुमच्या घरात पैशाची अडचण असेल, काम होत नसेल, सतत ताण असेल, तर हा उपाय नक्की करून बघा. हा उपाय करताना एक गोष्ट लक्षात ठेवा, संध्याकाळी किंवा दुसऱ्या दिवशी ते पाणी झाडांना टाका किंवा बाहेर टाका. ते पाणी घरात वापरू नका आणि रोज नवीन पाणी ठेवा. तुम्ही हा उपाय शुक्रवार पासून सुरू केला तर अधिक चांगला परिणाम दिसतो, पण तुम्ही कोणत्याही दिवशी सुरू करू शकता. हा उपाय खूप सोपा आहे, पण सातत्य खूप महत्वाचे आहे. एक दिवस करून थांबू नका. रोज करा आणि श्रद्धेने करा. काही दिवसातच तुम्हाला फरक जाणवेल आणि तुम्ही स्वतः म्हणाल की हा छोटासा उपाय खूप मोठा बदल घेऊन आला. कारण हा आपल्या घरातील वाईट ऊर्जा नष्ट करतात आणि चांगली ऊर्जा आपल्या घरामध्ये प्रवेश करत असतात. हा दिसायला खूप छोटा आणि सोपा उपाय आहे, पण याचा प्रभाव मात्र खूप मोठा आहे. आपल्या घरातील निगेटिव्हिटी नष्ट करण्यामध्ये हे पाणी आपली मदत करत असतात. जर तुम्हाला अशी सोपी आणि प्रभावी माहिती हवी असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.